तर अजून बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 4 ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन. त्यातलं बघणार आपण शोइंग अ फ्रॅक्शन ऑन द नंबर लाईन. बघा काय करायचं आपल्याला, फ्रॅक्शनची व्हॅल्यू आपण नंबर लाईनवरती कसं शो करतो हे बघणार आहे. ठीक आहे, आता आपल्या इथे डायग्राम दिलेला आहे. बघा इथे 4/10 दिलेलं आहे आपल्याला. इथे मिक्स फ्रॅक्शन, इथे फक्त फ्रॅक्शनची व्हॅल्यू, इथे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. मिक्स फ्रॅक्शनमध्ये काय दिलेलं आहे 3 7/10. ओके, आता बघा हा जो 3 आहे याचा अर्थ काय होतं की हा होतो आपला होल नंबर, म्हणजे नंबर लाईन जी आपली स्केल दिलेली आहे याच्यावर. ठीक आहे, ओके, त्याच्यावर काय असतो तर आपल्या ह्या ज्या छोट्या छोट्या लाईन्स असतात. ठीक आहे, आता जसं इथे 0 पासून, तर ही जी मोठी लाईन दिली ही झाली आपली 5 लाईन्स त्याच्या मधात, आणि ही झाली आपली 1, म्हणजे 0 आणि 1च्या मधात किती लाईन्स आहेत टोटल, तर ह्या होतात आपल्या 10. ठीक आहे, म्हणून आपण इथे काय दिलं तर इथे 10 आपण काय दिले फ्रॅक्शनची व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे जो आपला फुल फ्रॅक्शन असतो ज्याचे आपण पार्ट करतो किंवा काही, तर त्याची व्हॅल्यू आपण किती देतो डिनोमिनेटरला येतो असतो, म्हणजे इथे दिले आपण 10 दिलेले. ठीक आहे, आता मिक्स फ्रॅक्शनमध्ये बघा हा झाला आपला होल नंबर जो आपण इथे लिहिलेला आहे 3, आणि 7/10 दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की याला या नंबर लाईनवरती हा जो नंबर दिला आहे 7 आणि 10 म्हणजे आपला काय झाला तर 0 आणि 1च्या मधले ज्या लाईन्स आहेत त्याच्यात, बट आपल्याला कुठे करायचं आहे तर 3 मध्ये, म्हणजे 3 आपला जो होल नंबर आहे 3, हा जो 3 आहे त्याच्यात आपल्याला 7/10 मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची. मग आता बघा आपल्याला माहित आहे काउंट करायचे. ठीक आहे, 1 2 3 4 5. ठीक आहे, हे झालं 5 6 आणि हे झालं आपला 7, म्हणजे आपला 7/10 कुठे ठेवायचं आपल्याला तर इथे बसणार आहे. ठीक आहे, तसंच आपण एक एक्झाम्पल अजून घेऊ की 5 6/10. तर आपण काय करणार, होल नंबर आपला 5 आहे आणि 5 वर आपण काय तर 6, बघा 6 पर्यंत लाईन काउंट करायची. 1 2 3 4 5 आणि हे येणार आपला 6, म्हणजे हे झालं आपला 6/10 ची व्हॅल्यू इथे पुट करायची आपल्याला. ठीक आहे, बघा in a fraction has to be a show on the number line and every unit on the number line must be divided into a many equal parts as the denominator of the fraction. काय सांगितलं होतं आपल्याला, हे जे आपल्या मिक्स फ्रॅक्शनची व्हॅल्यू दिली आणि डिनोमिनेटरची व्हॅल्यू काय तर इथे आपल्याला दिल्यानुसार त्याला पुटअप करायचं. बघा प्रॅक्टिस सेट नंबर 11 बघा सॉल्व्ह करायचं आपल्याला. काय म्हटलं, व्हॉट फ्रॅक्शन डू द पॉइंट ए अँड बी अ शो ऑन द नंबर लाईन बिलो. आता आपल्याला ए आणि बी मध्ये आपल्याला कोणते याच्यात नंबर्स येणार ते आपल्याला बघायचे. ठीक आहे, आधी काय करणार आपण, बघा 0 पासून तर 1 पर्यंत हे जे लाईन्स दिले आहेत मधातले आपण ते काउंट करून घेऊ. ठीक आहे, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, किती लाईन्स आपल्या तर 6 आहे, म्हणजे आपल्या डिनोमिनेटरची व्हॅल्यू किती येणार तर आपल्याला 6 येणार आहे. आता आपल्याला इथे 0ची जी व्हॅल्यू आहे ती दिली आपल्याला 0/6. याच्यावरून पण समजलं आपल्याला की इथे 6 पर्यंत काय आपल्याला लाईन्स ड्रॉ केल्या. ठीक आहे, आता फर्स्ट आपण घेतली आहे 0/6, त्यानंतर आहे 1/6, नंतर आहे 2/6, 3/6, 4/6 आणि ए ची व्हॅल्यू काय येणार आपली तर 4/6 आलेली आहे. ठीक आहे, हे झाली आपली ए ची व्हॅल्यू आणि त्याला डिनोट केलं आपण ए नी. ठीक आहे, 5/6 ला आपण डिनोट केलं ए नी. नंतर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सेम 6/6 झालं, 7/6 इथे येणार आपला 8/6, इथे येणार आपला 9/6 येणार आहे. ठीक आहे, इथे येणार आपला 9/6. नंतर आपला बी ची व्हॅल्यू किती आली तर आपली 10/6 आलेली आहे बी ची व्हॅल्यू. ठीक आहे, हा झाला नंबर 1. आता नंबर 2 बघा, ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आधी काय करणार आपण तर 0 आणि 1च्या मधात किती लाईन्स आहेत ते बघून घेऊया. किती येते 1 2 3 4 आणि 5, म्हणून आपला डिनोमिनेटर काय राहणार तर आपला 5 राहणार आहे. म्हणजे 0/5 1/5 2/5 3/5, म्हणजे ए ची व्हॅल्यू काय झाली तर आपली 3/5 झालेली आहे. तसंच बी ची व्हॅल्यू बघा 3/5 पर्यंत झालं होतं आपलं, 4/5 5/5, नंतर आपला 6/5 आणि बी ची व्हॅल्यू किती आली तर आपली 7/5 आपली बी ची व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे, नंतर बघा नंबर लाईन दिलेली आपल्या थर्ड मध्ये, काउंट करून घेऊ आधी 1 2 आणि 3 नंबर्स. 0 आणि 1च्या मधात बघा किती लाईन्स आहेत तर 1 2 3 4 5 6 आणि 7. किती आहेत तर आपलं डिनोमिनेटरमध्ये आपल्याला 7. आता 0/7 1/7 2/7 3/7 ही झाली बी ची व्हॅल्यू. ठीक आहे, नंतर 4/7 5/7 6/7 7/7 8/7 9/7 आणि
10/7 ही झाली आपली एची व्हॅल्यू.